प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा। आज सकाळी कसे आहात? तुम्ही ठीक आहात का? तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही नेहमी प्रभूमध्ये आनंदी असले पाहिजे। येशू ख्रिस्ताची अशीच इच्छा आहे। आजही तुम्ही आनंदी असले पाहिजे। आपल्या जीवनाच्या मार्गावर दुःख आणि त्रास येऊ शकतात। ते पाहून आपण निराश होऊ नये। त्याऐवजी आपण प्रभूमध्ये दिलासा मिळवला पाहिजे। तुम्ही विचार करत आहात का, सगळीकडे दुःख आणि त्रास असताना हे कसं शक्य आहे? मत्तय 5:4 मध्ये प्रभू येशू असं म्हणतो, जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल। जे शोक करतात ते धन्य आहे। तुम्ही शोक करत आहात का? तुमच्या घरात आणि बाहेरही शोक आहे का? तुम्ही जिथे जाल तिथे समस्या आणि दुःख आहेत का? कामावर जायची इच्छा होत नाही का? तुम्ही आनंदाने तुमचा व्यवसाय करू शकत नाही का? दुःख, त्रास आणि अडचणी, त्या सगळ्यामुळे तुम्ही शोक करत आहात का? तर मग तुम्ही धन्य आहात। तुम्ही विचाराल, शोक करणाऱ्याला तुम्ही धन्य का म्हणता? कारण तुम्हाला दिलासा मिळेल। फक्त जेव्हा तुम्ही शोक अनुभवता तेव्हाच तुम्हाला दिलासाचं किती मोठं महत्व आहे हे कळतं। तुम्हाला जाणवेल की हे किती मोठा आशीर्वाद आहे। तुम्हाला दिलासा मिळेल। तुम्ही विचार करताय का, मला कोण दिलासा देईल? प्रभू म्हणतो, मीच तो प्रभू आहे जो तुला दिलासा देतो। प्रभू तुला दिलासा देईल। तोच देव आहे जो तुझ्या शोकमग्न हृदयाला दिलासा देतो। बायबलमध्ये पहा, तिथे एक विधवा होती। ती नईम नावाच्या गावातली होती। तिचा नवरा आधीच गेला होता। तिचा एकमेव आधार, तिचा एकुलता एक मुलगा, तोही आता मरण पावला। तिला आता काय दिलासा? तिचा मुलगाही गेला। नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा मुलगा तिचा दिलासा होता। आता तोही गेला, मग तिला काय दिलासा उरला? म्हणून ती विधवा दुःखी मनाने रडत चालली होती। येशू ख्रिस्त तिला भेटायला नईम गावात गेला। प्रभूने तिला सांगितलेले पहिलेच शब्द होते, स्त्री, रडू नकोस। तुझे रडणे मला सहन होत नाही। येशू, स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा प्रभू, स्वतः तिच्याकडे आला आणि तिला दिलासा दिला। किती मोठं भाग्य! अश्रू आणि शोकातून गेल्यामुळेच तिला हे भाग्य लाभलं। प्रभूने तिला दिलासा दिला, म्हणाला, रडू नकोस। त्यांनी फक्त तिला दिलासा दिला नाही, तर तिचे अश्रू पुसण्यासाठी एक चमत्कारही केला। त्यांना माहित होते की तिला काय दिलासा देईल। आपण पाहतो की त्यांनी तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केले आणि तिला परत दिले। त्याचप्रमाणे योहान 11 मध्ये लाजर नावाचा एक तरुण मरण पावला। त्याच्या 2 बहिणी अश्रू ढाळत होत्या आणि जोरजोरात रडत होत्या। त्यांचे कुटुंब येशूचे आवडते होते। येशू त्यांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करत होता। तर तो त्या ठिकाणी त्याच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी आला। येशूला पाहिल्यावर ते रडले। मरियम येशूच्या पायांवर पडली आणि रडली। येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि तोही रडला। त्याने त्यांना कसे दिलासा दिला। त्यांनी त्यांच्यासोबत रडून त्यांना दिलासा दिला। त्यांच्या शोकात सहभागी झाला। किती मोठं भाग्य आहे हे! फक्त त्यांनी अश्रूंच्या आणि शोकाच्या दरीतून प्रवास केला म्हणून त्यांना हे भाग्य मिळाले नाही का? म्हणून जेव्हा तुम्ही शोकात असता तेव्हा प्रभू तुम्हाला दिलासा देईल। माझी ओळख एका भावासोबत आहे। त्याचे वडील चेन्नई शहरात मोठा व्यवसाय करत होते। त्याच्या वडिलांनी सर्व काही सांभाळले म्हणून तो आपल्या तरुणपणात सर्व गोष्टींचा आनंद घेत होता आणि आनंदी होता। त्याचे वडील व्यवसाय सांभाळत होते, त्यामुळे त्याला कशाचीही कमतरता नव्हती आणि तो आनंदी होता। अचानक एक दिवस त्याचे वडील वारले। त्यांच्या मृत्यूमुळे मुलगा पूर्णपणे कोसळला, कारण कुटुंब आणि व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती। हे कसं करायचं? वडील सर्व सांभाळत होते, ते अचानक गेले। आता काय करायचं? तो रडत राहिला। तो खोलीतच राहिला। त्याने स्वतःला आत बंद केलं। त्याचे वडील आध्यात्मिक होते आणि देवाची मुले होते।
त्यांची देवाच्या सेवकांशी मैत्री होती. सर्व सेवक आले आणि त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं. प्रभू तुला कृपा देईल. त्यांनी त्याला दिलासा दिला आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो डोकं खाली घालून बसायचा. ते प्रार्थना करून निघून जायचे. पुन्हा तो जाऊन झोपायचा. तो बऱ्याच दिवसांपर्यंत आपल्या खोलीबाहेर आला नाही. तो मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर व्यवसाय आणि कुटुंबाची जबाबदारी होती. पण त्याने याचा विचारच केला नाही. त्याला कुठलाही दिलासा मिळाला नाही. तो दिवसरात्र सगळ्याचा विचार करत रडत राहिला. तो शोक करत होता. एक दिवस येशू स्पष्टपणे त्या खोलीत आला. तो त्याच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला, मुला, तू का रडतोस? उठ, मी तुझा पिता होईन, उठ. असं सांगून तो अदृश्य झाला. फक्त एक शब्द त्या मुलाने सांगितलं. येशू आला आणि फक्त एक शब्द बोलला. माझ्या मनातील सगळा दुःख नाहीसं झालं आणि मला खूप दिलासा मिळाला. मी आनंदाने उठलो. मी माझ्या कुटुंबाची आणि व्यवसायाच्या गोष्टींची काळजी घेऊ लागलो. प्रभू आजपर्यंत मला सुंदरपणे मार्गदर्शन करत आहे. प्रभू आज मला इतक्या अद्भुत रीतीने मार्गदर्शन करत आहे. त्या दिवशी तो आला नसता आणि मला दिलासा दिला नसता तर मी माझ्या दुःखातच मेलो असतो. प्रभूने मला दिलासा दिला. तो स्वतः आला. हे माझं मोठं भाग्य आहे. तो का आला? कारण शोक करणारे धन्य आहेत. तू दुःखात रडतोस का? तू धन्य आहेस. येशू तुला भेटायला आला आहे. तो म्हणतोय, मुली मुला, रडू नकोस. मी तुझ्यासाठी आहे. आणखी काय हवे? प्रभू तुला दिलासा देत आहे. तुझा हात हृदयावर ठेव. प्रभू, ही मुलगी हा मुलगा दुःखात आहे. ते शोक करत आहेत. तुझ्या उपस्थितीने त्यांना दिलासा दे. त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आशीर्वाद दे आणि आनंदी कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.